नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये. आज आपण पुन्हा एकदा फेरफटका मारणार आहोत इंस्टाग्रामवरती. आज आणखी 2 अकाउंट पाहणार आहोत आणि त्यातल्या काही कविता आपण वाचणार आहोत. तर मग चला सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत. आजचं पहिलं अकाउंट आहे स्पर्श _सुखाचा. स्पर्श सुखाचा श्रद्धा सुरेखा जितेंद्र यांचं हे अकाउंट आहे. तुम्ही अकाउंट पाहू शकता साईडला. सो छान बायो लिहिलेला आहे. त्यांच्या अकाउंटमधील आपण ही कविता वाचणार आहोत. कवितेचं शीर्षक आहे व्यथा जीवनाची. शोधावा कुठे सहारा कुणाचा, शोधावा कुठे सहारा कुणाचा, भेटला न जीवनी दिलदार मनाचा. शोधावा कुठे सहारा कुणाचा, भेटला न जीवनी दिलदार मनाचा. करावा विश्वास या जगी कोणावर, करावा विश्वास या जगी कोणावर, घात करून गेला तुकडा काळजाचा. वा, काय मस्त लाईन. करावा विश्वास या जगी कोणावर, घात करून गेला तुकडा काळजाचा. बघून हसते दुनिया तांडव जीवनाचा, बघून हसते दुनिया तांडव जीवनाचा, ढळू दिला न तोल कधी मनाचा. बघून हसते दुनिया तांडव जीवनाचा, ढळू दिला न तोल कधी मनाचा. साऱ्यांनीच तुडविले पाय दळी त्याच्या, साऱ्यांनीच तुडविले पाय दळी त्याच्या, डाग लागू न दिला मी कधी चरित्र्याचा, डाग लागू न दिला मी कधी चरित्र्याचा. कसा डोंगर आडवा यावा मलाच गरिबीचा, कसा डोंगर आडवा यावा मलाच गरिबीचा. उरला न वाली कोणी या परिस्थितीचा, उरला न वाली कोणी या परिस्थितीचा. आपल्यानीच खेळ मांडला जीवनाचा, आपल्यानीच खेळ मांडला जीवनाचा. बदलायला बघतो पुन्हा काळ काळोखाचा, बदलायला बघतो पुन्हा काळ काळोखाचा. किती उपसले कष्ट जन्मोजन्मी, किती उपटले कष्ट जन्मोजन्मी, थांबला न कधी घाम माथ्याचा माथ. किती उपसले कष्ट जन्मोजन्मी, थांबला न कधी घाम माथ्याचा. माथ्यावरी बघतो सूर्याकडे दररोज सांजवेळी, माथ्यावरी बघतो सूर्याकडे दररोज सांजवेळी. मावळून उगवेल कधी माझ्या गरिबीचा, मावळून उगवेल कधी माझ्या गरिबीवरी. किती उपसले कष्ट जन्मोजन्मी, थांबला न कधी घाम माथ्याचा. माथ्यावरी बघतो सूर्याकडे दररोज सांजवेळी, मावळून उगवेल कधी माझ्या गरिबीवर. वाचन श्रद्धा मॅडम यांनी लिहिलेली ही कविता आहे. खूप छान लिहिलेली आहे. अजूनही खूप चांगल्या कविता आहे त्यांच्या इंस्टाग्रामवरती आहे. आणखी एक कविता आपण वाचू. एक छोटीशी कविता आहे, पुस्तकांवरची कविता आहे. अकाउंट आहे स्पर्श _सुखाचा. नक्की फॉलो करा अकाउंटला. खूप छान कविता आहे त्यात. भेटली पुस्तके झाले मंथन, भेटली पुस्तके झाले मंथन, उलगडले अंतरंग जुळले भावबंधन, उलगडले अंतरंग जुळले भावबंधन. एक 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 पैलू, एक एक पैलू अनेक अवकाश, एक एक पैलू अनेक अवकाश, शब्दांच्या सूर्याचे लाखो प्रकाश. एक एक पैलू अनेक अवकाश, शब्दांच्या सूर्याचे लाखो प्रकाश. सापडले जगणे, सापडले जगणे शोध शोधा पलीकडे, सापडले जगणे शोध शोधा पलीकडे. प्रवाही सहकार्याचा प्रकटले, प्रवाही सहकार्याच्या प्रकटले वाचन वेळ. श्रद्धा मॅडमचे शब्द आहेत. पुन्हा एकदा वाचतो ही कविता. भेटली पुस्तके झाले मंथन, भेटली पुस्तके झाले मंथन, उलगडले अंतरंग जुळले भावबंधन. एक एक पैलू अनेक अवकाश, शब्दांच्या सूर्याचे लाखो प्रकाश. सापडले जगणे शोध शोधा पलीकडे, सापडले जगणे शोध शोधा पलीकडे. प्रवाही सहकार्याच्या प्रकटले वाचन वेळे. वा, खूप सुंदर पुस्तकांवरती लिहिलेली कविता आहे. खूप छान आहे. सो स्पर्श सुखाचा या अकाउंटला नक्की फॉलो करा. त्यावर खूप चांगल्या कविता आहेत. आता जो दुसरं अकाउंट ज्यावरच्या कविता मी आता वाचणार आहे, त्या सरांना मी 2दा भेटलो आहे.
ते जेव्हा ओपन माईकवरती येतात तेव्हा सगळ्यांच्या टाळ्या वाजतात, सगळ्यांना सगळे कळकळून हसतात. परंतु त्यांच्या अकाउंटवरती जर आपण गेलो तर त्यांचा दुसरा एक पैलू मिळतो आणि त्या काकांचं नाव आहे सुहास चव्हाण. आम्ही मोस्टली सर्वजण त्यांना सुहास काका असे म्हणतात. तर सुहास चव्हाण यांचा हे अकाउंट आहे, सुहास चव्हाण 149. तर तुम्ही मुंबई पुण्याच्या ओपन माईकवरती गेलात तर तुम्हाला हे परिचित नाव ऐकायला मिळेल. सो खूप सुंदर अशा कविता असतात त्यांच्या. आम्ही ज्या ऐकल्या आहेत त्या हास्य कविता आहेत, पण त्यांचा एक वेगळा पैलू मी जेव्हा त्यांच्या अकाउंटवरती गेलो तेव्हा पाहायला मिळाला. सो आपण त्यांच्या काही वेगळ्या कविता घेणार आहोत. हास्य कविता नाही तर वेगळ्या कविता आहेत. पहिली कविता आहे, हल्ली हात माझा पुढे कराया, हल्ली हात माझा पुढे कराया का कोण जाणे घाबरतो. हल्ली हात माझा पुढे कराया का कोण जाणे घाबरतो मी. स्वप्नांच्या दुनियेत जगाया का कोण जाणे घाबरतो. हल्ली हात माझा पुढे कराया का कोण जाणे घाबरतो मी. स्वप्नांच्या दुनियेत जगाया का कोण जाणे घाबरतो मी. मुक्त दिसलो तरीही बंधने माझ्यावरती लादतो मी. क्या बात आहे. मुक्त दिसलो तरीही बंधने माझ्याच वरती लादतो मी. सागराचा तो किनारा साद घालतो पुन्हा पुन्हा. सागराचा तो किनारा साद घालतो पुन्हा पुन्हा. बंद करुणी कान माझे निशब्द मनाने चालतो. सेकंड कविता खूपच छान आहे. सागराचा तो किनारा, सागराचा तो किनारा साद घालतो पुन्हा पुन्हा. सागराचा तो किनारा साद घालतो पुन्हा पुन्हा. बंद करुणी कान माझे निशब्द मनाने चालतो मी. वा, काय लिहिलंय. प्रेम तिचे ते भ्रष्ट झाले, प्रेम तिचे ते भ्रष्ट झाले. प्रेमांकुरही सारे नष्ट झाले. प्रेम तिचे ते भ्रष्ट झाले, प्रेमांकुरही सारे नष्ट झाले. जे झाले ते अघोरी झाले. प्रेम तिचे ते भ्रष्ट झाले, प्रेमांकुरही सारे नष्ट झाले. जे झाले ते अघोरी होते, परी झाले ते इष्ट झाले. प्रेम तिचे ते भ्रष्ट झाले, प्रेमांकुरही सारे नष्ट झाले. जे झाले ते अघोरी होते, परी झाले ते इष्ट झाले. याच विचारत आता आनंदाने जगतो मी. याच विचारात आता आनंदाने जगतो. किती किती सुंदर लिहिलेलं आहे. खूपच छान आहे. आपण त्यांचा आणखी कविता वाचू. एक छोटीशी कविता आहे त्यांची. तुम्ही नक्की या अकाउंटला फॉलो करा आणि तुम्ही जर ओपन माईक इव्हेंट ला गेलात तर यांच्या कविता तुम्ही मिस करू नका. पुन्हा म्हणजे मला तर खूप आवडलेल्या आहेत. तर ही आणखी एक वेगळी कविता आहे. सुहास चव्हाण 149 हे अकाउंट आहे. तुम्ही त्यांना नक्की फॉलो करा. बसतो रडत रोज, बसतो रडत रोज डायऱ्या जुन्या चाळताना. बसतो रडत रोज डायऱ्या जुन्या चाळताना. चिंब होतात उषा आसवे गाळताना. बसतो रडत रोज डायऱ्या जुन्या चाळताना. चिंब होतात उषा आसवे गाळताना. काहूर उठते मनी, काहूर उठते मनी दाटल्या भावनांचे. काहूर उठते मनी दाटल्या भावनांचे. सरून जाते रात मनाला सांभाळताना. काहूर उठते मनी दाटल्या भावनांचे. सरून जाते रात मनाला सांभाळताना. मौनात राहुनिया जरी निशब्द बनलो, मौनात राहुनिया जरी निशब्द बनलो. कसं लागतो मनाचा मौन हाताळताना. कसं लागतो मनाचा मौन हाताळताना. पुन्हा एकदा वाचूया ही कविता. बसतो रडत रोज, बसतो रडत रोज डायऱ्या जुन्या चाळताना. चिंब होतात उषा आसवे गाळताना. काहूर उठते मनी दाटल्या भावनांचे. काहूर उठते मनी दाटल्या भावनांचे. सरून जाते रात मनाला सांभाळताना. मौनात राहुनिया जरी निशब्द बनलो, मौनात राहुनिया जरी निशब्द बनलो. कसं लागतो मनाचा मौन हाताळताना. खूपच सुंदर. सो हे 2 अकाउंट होते, स्पर्श सुखाचा आणि सुहास चव्हाण 149. खूप सुंदर लिहिलेले आहेत कविता. तर नक्की या अकाउंटवरती भेट द्या, त्यांच्या कविता वाचा. तुम्हाला त्या आवडल्या तर नक्की त्यांना फॉलो करा. आणि हो, आपला चॅनल जर तुम्हाला आवडत असेल, आपल्या चॅनलवरचे कंटेंट, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज, कविता, तर आपल्या मनातल्या पानावर या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट्स येतील. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटू आपण
अशाच नवीन अकाउंट घेऊन. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.